मित्रांनो, जय शिवराय. आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कर्तृत्व किती मोठं आहे की जे रशियामध्ये सुद्धा पुतळा उभा केला. परंतु त्याच अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगली जिल्ह्यातल्या वाळव्या तालुक्यातल्या वाटेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. परंतु मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही अगोदर लक्षात घ्या की प्रचंड हालाकी त्यांचा जन्म झाला, परंतु त्यांची जी शिकण्याची जिद्द होती किंवा त्यांचा जो पराक्रम करायची त्यांच्यामध्ये इच्छा होती, त्या गोष्टीतूनच अण्णाभाऊ साठे यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांचं आयुष्य खूप भयानक होतं. मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्यांचं जीवन पाहणार आहोत. परंतु मला एक तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं ज्यावेळेला आपण चरित्र बघतो त्यावेळेला त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आले ती परिस्थिती आपण कधीतरी पाहणं गरजेचं आहे. कारण की जी लोक म्हणतात की आम्हाला काहीच नाही, नाहीतर आम्ही भरपूर काही केलं असतं, त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा आदर्श म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे.